बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची लेक तथा भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे। राज्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणून पंकजाताई मुंडे आज शपथ घेणार आहेत। मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथरावजी मुंडे हे शब्द ऐकण्यासाठी बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील जनता आणि मुंडे प्रेमी गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा करत होते। अखेर आज तो दिवस उजाडलाय। पहाटेच पंकजाताई मुंडे यांना भाजप नेत्यांनी मंत्रिपदासाठी फोन लावला। आजचा दिवस बीड जिल्ह्यासाठी दिवाळीसारखाच आहे। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांची विधान परिषदेवर निवड झाली आणि आज त्या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे। नागपूरमध्ये होणाऱ्या सोहळ्यात पंकजाताई कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। त्या अनुषंगानं आज बीड जिल्ह्यात प्रचंड जल्लोष साजरा केला जातोय। बीड शहरात आज सकाळी भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी ॲडव्होकेट संगीता धसे, शैलाताई मुजडे, अनिता अडगावकर, लता राऊत, फारुख शेख, विलास बामणे, शांतीनाथ डोरले, शरद नागरगोजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पदाधिकाऱ्यांनी काय भावना व्यक्त केल्या पाहूयात। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालिब, बीड। पंकजाताईंना मंत्रिपदात पंकजाताईंचा समावेश केला त्याबद्दल आपलं काय मत? याच्यासारखा आनंदाचा क्षण आमच्यासाठी दुसरा कोणताच नाहीये। आज गेले 10 वर्षापासून एवढा सगळा संघर्ष पंकजाताईंनी केला। कधीही कुठल्या पदाची किंवा याची अपेक्षा न करता सातत्याने समाजाची सेवा केली आहे। प्रत्येक वेळेस त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने थोड्याफार फरकाने डावललं गेलं। कुठलाही राग मनात न धरता प्रामाणिकपणे त्या पक्षाशी, त्या नेत्याशी एकनिष्ठ राहून आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन त्या आज या विजयी झाल्यात आणि त्याहीपेक्षा आज त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची जी नियुक्ती झाली यासारखा ना आनंद आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला पंकजाताईंना पालकमंत्री पद भेटलं म्हणजे आज बीड जिल्ह्याचे मागणे कॅबिनेट मंत्री पद भेटलं म्हणजे बीड जिल्हा जो खासदारकीला अंधारात नेऊन ठेवायचा प्रयत्न केला होता तो अगदी पूर्ण फोकस पूर्ण मरकुऱ्या लागलेल्या आहेत आणि आता कुठलेही काम आमचे रुकणार नाहीत आणि प्रगती होणार आहे। प्रगती जी रुकली होती ती प्रगती आता रुकणार नाहीये। बीड जिल्हा मागास होणार नाहीये। सगळे काम मार्गी लागतील। अगदी विकासासाठी बीड जिल्ह्याला जे सन्मानाचं कॅबिनेट मंत्रीपद आमच्या पंकजाताईला दिलेलं आहे ते आम्हाला खरोखर खूप आनंद झालेला आहे। सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे पूर्ण कार्यकर्ते नाराज होते, निराश होते, ते आज खूप आनंदाने भारावून गेलेले आहेत। पंकजाताईला कॅबिनेट मंत्री करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीला खरंच न्याय दिला आणि जे सबका साथ सबका विकास म्हणतात तसं करून दाखविलं। याच्याबद्दल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा तर्फे तिघांचे बी खूप खूप आभार मानतो। या महाराष्ट्राच्या या बीड जिल्ह्यात आनंदाचा क्षण आज आलेला आहे। बहुजन समाज सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणाऱ्या आमच्या नेत्या लोकनेत्या पंकजाताईजी मुंडे यांना सन्माननीय आदरणीय मोदीजी, सन्माननीय फडणवीस साहेब यांनी जे मंत्रिपद कॅबिनेट मंत्रिपद त्यांना दिलेलं आहे त्यानुसार आम्ही बीड शहरामध्ये आनंद उत्सव साजरे करीत आहोत। यानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे एकच नेते ते म्हणजे पंकजाताई मुंडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.